मनपा निवडणुकीमध्ये विरोधकांचा बुरखा फाडून जागा दाखवण्याची वेळ, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीच विजयी होणार, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. वांद्र्यातील किल्ल्यावर दारू पार्टी, ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे यांच्याकडून व्हिडिओ ट्विट. कुठे आहेत महाराष्ट्राचे सो कॉल्ड सांस्कृतिक मंत्री? चित्रेंचा आशिष शेलारांना सवाल. जो जीता वही सिकंदर, असं फडणवीस म्हणाले. सिकंदर बनण्याचा राज कोणीही समजू शकत नाही, उद्धव ठाकरेंचा टोला. आणि कोलकाता कसोटीमध्ये भारताचा 30 धावांनी पराभव. दक्षिण आफ्रिकेची 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी. नगर परिषद निवडणुकीसाठी 76 वर्षीय आजींनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शोभाबाई बापूराव कारके असं या आजींचं नाव आहे. उरलेलं आयुष्य आता जनतेसाठी खर्च करायचं आणि विकास करायचा या भावनेतून शोभाताई यांनी अंबड या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे. हिंगोली नगर परिषदेची निवडणूक मवियातील 3ही पक्ष एकत्रित लढवणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या अर्चना भिसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. उद्या शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. कर्जत महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुष्पा दगडे यांच्यासह 21 जागांसाठी कर्जत विकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन सावंत सुद्धा उपस्थित होते. सिंधुदुर्गमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेना आमनेसामने आल्याचं पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी भाजपाला आव्हान दिलंय. आम्ही युतीसाठी सकारात्मक होतो, मात्र काहींनी युती नकोय, आमची ताकद मोठी आहे असं निलेश राणेंनी म्हटलेलं आहे. बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून तेजस्वी प्रसाद कथलेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तेजस्वी प्रसाद खतलेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगर परिषद निवडणूक काँग्रेस सोबत लढणार असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलंय. तर जत आणि शिराळा नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हा प्रयोग आहे असंही जयंत पाटलांनी म्हटलंय. सांगलीतील ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांनी आज अर्ज दाखल केलेले आहेत. आमदार जयंत पाटलांच्या उपस्थितीत आनंदराव मलगुंडेंनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष संयुक्तपणे निवडणूक लढवणार आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळेला अर्ज दाखल करताना अनेक उमेदवारांनी डीजेचा दणदणाट केलाय. यावेळेला आमदार सुनील शेळके यांनी डीजेचा दणदणाट ऐकताच कानावरती हात ठेवले. भुसावळमध्ये उपविभागीय कार्यालयात उमेदवारासोबत आलेल्या सूचक आणि पोलिसांमध्ये वाद झालाय. 2 सूचकांच्या प्रवेशावरून हा वाद झालाय. एकाच सूचकाला प्रवेश दिला जात असल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी 24 तास उपलब्ध असल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय. तर युती हो किंवा न हो कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. चिपळूणमध्ये महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय. राष्ट्रवादीकडून मिलिंद कापडी यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे. शिवसेनेकडून उमेश सकपाळ अर्ज दाखल करणार आहेत. सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या माजी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकरांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेत. एक अपक्ष म्हणून तर दुसरा अर्ज भाजपाकडून दाखल केलाय. भाजपाकडून अधिकृतपणे एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांनी 2 अर्ज भरले. महाडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत. महाड नगरपालिकेवरती राष्ट्रवादी 15 तर भाजप 5 जागांवरती निवडणूक लढवणार असून नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात भाजपाचे मित्रपक्षांसोबत जुळत नसल्याने भाजपने एकलाच्या दौऱ्याच्या भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र लढणार असल्याची चिन्ह निर्माण झालेली आहे। काँग्रेसने थेट वंचित सोबत घरोबा केल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट नाराज असल्याचं बोललं जात आहे। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात होणाऱ्या नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणूक स्वबळावरती लढणार असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेलांनी जाहीर केलं। एखादी जागा युतीमध्ये लढू असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले। त्यामुळे महायुतीत फूट पडल्याची चर्चा रंगली आहे। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत शिवसेनेच्या उमेदवारांनी देवदर्शन केलं। यावेळेला दीपक केसरकर सुद्धा उपस्थित होते। पारंपरिक पद्धतीने पूजा करून आगामी निवडणुकीतील यशासाठी साकडं घालण्यात आलं। उल्हासनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का बसलाय। भाजपाच्या 6 माजी नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। अंतर्गत गटबाजीमुळे भाजपाला धक्का बसल्याचं बोललं जात आहे। उल्हासनगरमधील रहिवाशांनी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। जोपर्यंत नागरी समस्यांबाबत तोडगा निघणार नाही तोपर्यंत मतदान करणार नाही असा इशारा नागरिकांकडून देण्यात आलाय। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपामध्ये नगराध्यक्ष पदावरून मोठा पेच निर्माण झालाय। विलास विखार यांना एका गटाचा विरोध असल्याने हा पेच निर्माण झालेला आहे। जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। चिपळूणमध्ये माजी नगरसेविका नुपूर बाचिम यांनी भाजपातून राजीनामा दिलेला आहे। तिकीट न मिळाल्यामुळे राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे। अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे। कणकवली नगरपंचायतीसाठी उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। आतापर्यंत भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी 1 तर नगरसेवक पदासाठी 10 जणांनी उमेदवारी दाखल केली आहे। लोणावळ्यात भाजपाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। भाजप नेत्यांनी नागरिकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे। लोणावळ्यात भाजपाला राष्ट्रवादीचं आव्हान असणार आहे। नंदुरबार नगर परिषदेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। रत्ना रघुवंशी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे। यवतमाळ नगर परिषदेच्या माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी यवतमाळच्या नगराध्यक्ष पदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। मडावी या सप्टेंबर 2022 पर्यंत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या। नंदुरबार जिल्ह्यात 4 नगरपालिकांसाठी निवडणूक होणार आहे। आतापर्यंत 4ही नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदासाठी 14 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। तर नगरसेवक पदासाठी 146 उमेदवारी अर्ज दाखल झाले। साताऱ्यात भाजपाने निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे। तर कराडमध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढणार आहे। जिल्हाध्यक्ष अतुल भोसलेंनी ही माहिती दिली आहे। धरणगाव नगरपालिकेच्या उमेदवारांसाठी थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले। त्यामुळे गेल्या 7 दिवसात 16,82,000ची थकबाकी वसूल करण्यात आली। वर्ध्यात शिवसेना स्वतंत्र लढणार आहे। त्यामुळे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। तर उद्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर केले जाणार आहेत। रविकांत बालपांडेंनी ही माहिती दिली आहे। जळगाव जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। काही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर काहींना अद्यापही एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। लोणावळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने भव्य शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीत आपली ताकद दाखवलेली आहे। रॅली दरम्यान आमदार सुनील शेळके यांनी भाजपावरती जोरदार प्रहार केलाय। नाव न घेता माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पलटुरा म्हणत एकेरी शब्दात उल्लेख केलाय। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा नगर परिषदेसाठी जनता विकास आघाडीच्या माध्यमातून अभिजित पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे। भाजपाचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष राहिलेल्या मोतीलाल फकीरा पाटील यांचे ते चिरंजीव आहेत। जनता विकास आघाडी आणि भाजप यांच्यात शहादा नगर परिषदेमध्ये लढत पाहायला मिळणार आहे। आज रविवार सुट्टीच्या दिवशी नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज तसंच ऑफलाईन पद्धतीने सुद्धा स्वीकारले जात आहेत। अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पद्धतीने सुद्धा उमेदवारी अर्ज सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे। कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज भव्य रॅली काढत
शक्तीप्रदर्शन करण्यात आलेलं आहे. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुष्पा दगडे यांच्यासह 21 जागांसाठी कर्जत विकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन सावंत उपस्थित होते. वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास अवघे 2 दिवस उरले असताना भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या तब्बल 15हून अधिक माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्षांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. वाशिमच्या राजकारणात भाजपाने निर्णायक आघाडी घेतल्याचं बघायला मिळत आहे. अमरावतीच्या धारणीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. भाजप प्रवेशानंतर रमेश चौथमल यांनी नवनीत राणा यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. कराडला नगरसेवक पदासाठी 101 जणांनी तर 3 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरले. तसंच मलकापूरला 78 जणांनी नगरसेवक पदासाठी तर 9 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेले असून आज सुद्धा अर्ज स्वीकारणं सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील 16 नगरपालिका आणि 2 नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलेला असून अर्ज दाखल करण्याची वेळ 2च दिवस शिल्लक आहे. त्यामुळे सर्वच निवडणूक लढवण्यास इच्छुक नगरसेवक आणि संभाव्य नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नामनिर्देशनासाठी धाव घेताना दिसत आहेत. जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीची धामधूम वाढत असतानाच शिवसेना शिंदे गटाला राजकीय बूस्टर मिळालेला आहे. मेहरून परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.